यांना परदेशी घेऊन जातो आणि तिथल्या चांगल्या युनिव्हर्सिटीचा संवाद घडून आणतो. मग ते पॅरिसपासून इकडे शांघायपर्यंत, इकडे इस्रायल, जर्मनी या सगळ्या देशांमध्ये गेली 20 वर्षापूर्वी हा प्रयोग केलेला आहे. आणि त्याच्यातून फार चांगल्या युनिव्हर्सिटीचा टाईम आपल्याला मिळतो किंवा संबंध निर्माण होतात. प्रत्येक व्यक्तीला चॉईस असतं की तुम्ही त्याच्यावर टाईप करायचं की नाही, कुठल्या बाबतीत करायचं, किती करायचं, या सगळ्या गोष्टी. म्हणजे आम्ही फक्त दरवाजा उघडून देतो, संवाद साधतो. आणि उद्देश त्याचा असा आहे की एक जर व्हाईस चान्सलरची दृष्टी बदलली तर त्या काही 50,000 विद्यार्थ्यांना त्याचा उपयोग होऊ शकतो. आणि हे करणं आवश्यक आहे असं सकाळला वाटलं आणि त्यामुळे ही ॲक्टिव्हिटी आपण गेली 20 वर्ष करतो आहे. त्यातनं अनेक गोष्टी शिकायला मिळतात, पाहायला मिळतात, चर्चा करायला मिळते. अधिक गेली 15 वर्षे मी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पूर्ण याच्या बोर्डावरती काम करतो आहे. त्याच्यातूनही मला काही गोष्टी करता आल्या. आता मी त्याचा अध्यक्ष आहे, त्यामुळे माझ्या काही जबाबदाऱ्या पडलेल्या आहेत. आणि साहजिकच जेव्हा तुमच्यावर जबाबदारी पडते तेव्हा तुम्हाला कधी टार्गेट ठरवलं जातं की हे शेवटी सरकारने तुमच्या का टाकलं आहे, तर त्या एक्सपिरियन्स समथिंग बेटर दॅन व्हॉट्स हॅपनिंग टुडे. त्या दृष्टीने आम्ही विचारमंथन केलं आणि 2 दिवसाचा चार्ट, म्हणजे 2 दिवस सिनियर स्टाफ जे नवीन जॉईन होतात ते 70 लोक, आणि 2 दिवस सिनियर स्टाफ की जे गेली अनेक वर्षे CUP आहेत, प्रिन्सिपल आहेत, हेड ऑफ डिपार्टमेंट आहेत, सिनियर प्रोफेसर्स आहेत. त्यांचं एक सॉर्ट ऑफ सेमिनार घेतला आणि विचारमंथन केलं त्याच्यामध्ये की आपण कोण आहोत, आता आपण कुठे पोचायचं आहे, का पोचायचं आहे आणि कसं पोचायचं ते. तर मी मुद्दाम एक हेतू असा ठेवलेला आहे की आम्हाला जे समजतं, आम्ही जे शिकतो ते आमच्यापुरतं मर्यादित न राहता इतरांना समजावं, हा CUPचा प्रयत्न असतो. त्यामुळे मी बीजकरांपासून 5 प्रिन्सिपलला बोलवलं की तुम्ही हे आमचं चर्चा ऐका, तुम्हाला काही घ्यावंसं वाटलं उत्तम गोष्टी, तुम्हाला असं घ्यावंसं काढलं यात काय अडचण नाही, सोडून दिलं, तुमचे 2 दिवस वाया जातील, एवढं फक्त तुम्ही समजा. ते आले आणि त्यांना असं वाटलं की हे खूप उपयुक्त होतं असं त्यांची मला मेल आली. आणि मला असं वाटलं की ठीक आहे, हे जर होत असेल तर वी शुड एक्सटेंड दिस. यातनं ही सुरुवात झालेली आहे. तर मुख्यतः काय होतं की शिक्षण क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांना आपण शिकवतो 10 ते 5 किंवा 11 ते 5 काय असेल ते, मग ते 2 तास शिकवतात किंवा 3 तास शिकवतात, ही गोष्ट दुय्यम आहे. पण तुम्ही एक काय अकॅडमिक एक्सलन्स मिळवलेलं असतं, काही PhD वगैरे केलेली असते किंवा इतर काही तुमची क्वालिफिकेशन्स असतात, त्याच्यामुळे तुम्हाला हा जॉब मिळतो आणि मग तुमचं ते आयुष्यावर करिअर होतं. प्रश्न असा येतो की तुम्ही जे शिकवत आहात, तुम्ही जे शिकलेलं आहात ते त्या काळात रिलेट होतं का, आज आहे का आणि उद्या आहे का, याचा विचार कोणी फारसा करत नाही. आमचा जॉब केला, आम्हाला पगार मिळाला, घरी गेलो. या गमतीने आम्ही फॅक्टरीमध्ये असं म्हणतो की 2 टाइम्स पंच, 1 लंच आणि गो होम. म्हणजे सकाळी आलो, कार्ड लावलं, नमस्कार केला, संध्याकाळी रात्री कार्ड पंच केलं, 2 जेवलो, झालं माझं काम, पगार टाका. तर हे चालणार नाही, हे कुठेतरी समजायला पाहिजे. आणि इथून पुढे म्हणजे एक सहज विलायसीचा विचार केला की कोणाचं काय होईल. तर असं जाणवतं की समजा धरून चाललं की एखादी व्यक्ती अतिशय प्रामाणिक आहे, सिन्सिअर आहे, अतिशय मेहनतीने काम करते, तर कदाचित 10 ते 5 काम करते, त्याचा जॉब टिकेल कदाचित. पण जो पुढचे 3 तास कसे घालवतो त्याच्यावर त्याचं करिअर ठरतं, त्याचं प्रमोशन मिळेल का नाही. मग तो सिनेमा जातो का बायकोबरोबर मंडळीत जातो का मजा करतो का 3 तास अभ्यास करतो त्याच्या विषयाचा, त्याच्यावर त्याचं भवितव्य ठरतं. कारण त्याच्या नवीन जबाबदाऱ्या, नवीन एक्सपान्शन ह्या बाबतीत तो कॉम्पिटंट होणार नाही आहे. तर एक छोटीशी ॲसिड टेस्ट, लिटमस टेस्ट आपण ज्याला म्हणतो तसं आहे की तुम्ही कोण आहात आज आणि उद्या तुम्ही काय, तुमचं काय होणार आहे, हा एक त्यातला भाग आहे. याच्यामधला उद्देश असा आहे की हू इज लर्निंग टू लर्न. जो शिकवू इच्छितो आहे, शिकवायचा प्रयत्न करतो आहे, तो टिकेल पुढे. ती व्यक्ती असो, संस्था असो, देश असो, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे मग आम्ही असा विचार केला की बाबा आता ही तुमची विद्याप्रतिष्ठान घेतली, कोणाकरता केलं आहे सगळं, तर इथला केंद्रबिंदू विद्यार्थी आहे. बिल्डिंग नाही, प्रोफेसर बिस्कर नाही, प्रभू नाही, प्रताप पवार नाही, शरद पवार नाहीत. इथला केंद्रबिंदू विद्यार्थी. प्रश्न असा येतो की इथला विद्यार्थी का येतो, त्याचे आईबाप या सुरेंद्र पवारच्या शाळेमध्ये का पाठवतात आणि माझ्या शाळेत का नाही पाठवत, का प्रेफरन्स देतात.
So there is some expectation from the student, why he comes here, he wants to learn. There is some expectation from parents, why they choose this place. म्हणजे तुमच्या बाबतीमध्ये तुमचे स्टेक होल्डर्स कोण आहेत? म्हणजे स्टेक होल्डरमध्ये विद्यार्थी आहे, विद्यार्थिनी आहे, तिचे आईवडील आहे, समाजासाठी की समजा मी एम्प्लॉयर आहे तर कुठली मुलगी पिकअप करू, हिच्या शाळेतली का ह्यांच्या शाळेतली. सो आय हॅव सम स्टेक. मला असं वाटतं मला ह्या कॅरेक्टर्सच्या मुलीमध्ये मुलामध्ये असेल तर मी तिला एम्प्लॉय करण्याचं मी करणार नाही. म्हणजे हुशारीने कोणते घेते, पाट्या टाकल्या, थर्ड क्लासने पास झाली तर तिला काही जॉब मिळायची शक्यता नाही आहे. सो स्टेक होल्डर्समध्ये एम्प्लॉयर आला, समाज काय अपेक्षा करतो याच्यातनं, त्याची कॅरेक्टर कशी असावी, तो करप्ट असेल का, तो लबाड असेल का, तो आळशी असेल का, तो जातीवादी असेल का. तो सुशिक्षित माणूस, मुलगा मुलगी म्हणजे काय, तर समाज इज स्टेक होल्डर. अशा सगळ्या स्टेक होल्डरमधनं आपण जर विचार केला तर मग आपण कुठे आहोत, ह्याच एक विचारून किंवा विचारमधून सुरू होतो. म्हणून आम्ही काय केलं, आम्ही ग्रुप्स वाढले. तुम्ही फक्त मुलांचं बघा, मुलांच्या काय अपेक्षा, तुम्ही फक्त त्यांच्या आईवडिलांच्या अपेक्षा काय आहेत, का आहेत, काय करायला पाहिजे. तुम्ही समाजाच्या बघा, तुम्ही संस्था काय बघते तुमच्याकडनं, संस्था काय अपेक्षा करते त्यांच्या विद्यार्थ्यांकडनं, की नाही माझ्या. आता जसं छोटंसं एक उदाहरण सांगेन, मी गेले COP 15 वर्ष काम करत असल्यामुळे ते सगळ्या मिनिस्टर रजिस्टरचे माझे संबंध होते. 2 वर्षापूर्वी तावडे म्हणून मिनिस्टर होते आणि मी त्या MSBT म्हणजे डिप्लोमाच्या पण बोर्डावर पण होतो. आणि ते मला म्हणले, प्रतापराव मला माहिती का काय चाललं आहे. म्हणजे काय झालं, म्हणजे कराड इंजिनचा मुलगा याच्या मंत्रालयाच्या कॅन्टीनमध्ये त्याने अर्ज केलेला नोकरी करतो. काय परिस्थिती आहे ती. तर मी म्हणलं की तुम्हाला कल्पना आहे का, COP मधला मुलं 2-2, 3-3 जॉब्स आहेत, तेही चांगल्या कंपन्यांचे. म्हणजे आज तुम्हाला फरक कळत नाही का COP मधला आणि कराड इंजिनिअरिंगमधला. आणि ते लोकांना एकच ट्रीट करतात. तर ही गुणवत्ता तुम्हाला कळत नसेल तर तुमचं समजेल काय होईल. याचा परिणाम असा आहे की यावर्षी 6 लाख विद्यार्थ्यांनी ॲडमिशन नाकारल्यात इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये. दे डोंट टू टेक इंजिनिअरिंग कॉलेज हे काय एज्युकेशन. तर याचं कारण असं आहे की तुम्हाला फ्युचर नाही असं त्यांना वाटतं. म्हणजे समाजाच्या अपेक्षा काय आहेत, त्या विद्यार्थ्याच्या काय आहेत, त्याच्या आईबापांच्या काय आहेत, त्याच्यामुळे ही कॉलेजेस बंद पडणार पडली. ह्या जागेस कदाचित तुमच्या वेळी किंवा आमच्या COPमध्ये अजूनही 150% ॲडमिशनला रश आहे. हा फरक का, हा फरक टिकवायचा कसा, 150 ते 200% ॲडमिशन काही होऊ शकेल का, हा विचार आम्ही केला पाहिजे, हा विचार तुम्ही पण केला पाहिजे. नाही केलात तर ते 6 लाख विद्यार्थी मग अगदी 6 लाख 500 विद्यार्थी होते, त्यातले 500 तुमचे असते, तर तुमचं दुकान बंद पडलं. तुमचं दुकान पडलं की डिस्करेज मंडळी घरी जातील. रूढ आहे सांगताना, पण ही वस्तुस्थिती आहे. तर ह्याचा आपण नेहमी विचार केला पाहिजे. आणि हे सगळं करताना एक गोष्ट ध्यानात घ्या की जगामध्ये काय चाललं आहे, तुम्ही कोण आहात. म्हणजे आज त्याची 2-3 मी उदाहरणं सांगू शकेन जी तुमच्या आयुष्यात घडलेली आहे. एक अगदी कॉमन उदाहरण आहे की आपण जे नेहमी सगळ्यांना माहिती असेल पण मी त्याला पुनरावृत्ती गोष्टी सांगू इच्छितो. कोडॅक नावाची एक जगातील सर्वोत्कृष्ट फार मोठी कंपनी होती. फिल्ममध्ये कोडॅकशिवाय पाणी झालायचं नाही. फोटो काढायचा असला, कागद त्यांचाच पाहिजे, प्रोसेसिंग केमिकल त्यांचीच पाहिजे, नेहमी. आज त्या कोड्याचं नाव पण माहीत नाही. कारण काय झालं की डिजिटल आल्यामुळे ते फुकटात देतो म्हणल्यानंतर ते कोड्या वापरणार कोण. दिस पण डिस्ट्रिब्युटेड टेक्नॉलॉजी. या अनेक प्रकारच्या डिस्ट्रिब्युटेड टेक्नॉलॉजीज आहेत की ज्याच्यावर तुमचा जॉबच संपतो, तुमची गरजच नाही आहे, तुम्ही फुकटात देतो म्हणलं तर नको आहे मला. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही काय करणार. तुमचं करिअर जर फिल्ममध्ये असेल, फोटोग्राफर म्हणून असेल, तुम्ही काय करणार. किंवा दुसरं आपलं ई-व्हेकल म्हणून जे आलेलं आहे की ज्याच्यामध्ये 98% पार्ट्सच लागत नाहीत. मग ऑटो कॉम्पोनंट तयार करायचं काय, नकोच म्हणल्यानंतर करणार का तुम्ही. त्याला एक बॅटरी कॉम्प्युटर लागतो. आणि कंपन्या कोण तयार करतात तर गुगल, ॲमेझॉन असल्या कंपन्या. नॉट मर्सिडीज, नॉट रोल्स आहे तुमचे BMW और फोर्ड, somebody else can manufacture that car. किंवा तो टेस्ला जो जगातला पायनियर ठरलेला आहे. तर टेस्ला ही जी कंपनी निर्माण झालेली आहे तिचं वैशिष्ट्य आज असं आहे मार्केटच्या दृष्टीने, म्हणजे म्हणून मी वर्ल्ड रेफरन्स घेतो आहे की सगळ्या ऑटोमोबाईल कंपन्या, टोयोटापासून टोयोटापासून फलानं काय असेल ते त्यांचंच एक व्हॅल्युएशन करतं, मार्केट कॅप तर आपण म्हणतो, तर ती कधी $750 बिलियन आहे. आणि एकटे टेस्लाची $750 बिलियन आहे.
जी गेल्या 10-15 वर्ष उभी राहिली ती. हाऊ डू यू कॉम्पेअर? तर हेच कुठेच समजायला हवं की नवीन स्रोत काय आहे, नवीन वादळ काय आहे, त्याच्या सुनामीमध्ये तुम्ही टिकणार आहात का? आणि सुनामीचे काय काय प्रकार आहे, कुठल्या कुठल्या अंगाने ते येत आहे. जसं मी त्यावेळेला जीवच्या विद्यार्थ्यांशी बोललो की अरे बाबा तू गेले लँडलाईन किती दिवसात वापरलीस? एकदा नाही म्हणलं, माझ्या 2 वर्षामध्ये. पूर्वी आम्ही वैशाला लँडलाईन मिळवायचो. लँडलाईन आली घरामध्ये प्रेस्टीज यायची की ह्याच्याकडे कोण मोठी माणसं. आत्ता त्याला कुठं विचारत नाही. हा एक प्रकार. पण तेवढं थांबलं का? नाही. त्यांनी घड्याळ काय उडवली, गजराचं घड्याळ संपवलं, कॅमेरा संपवला, अलार्म संपवला. गरज नव्हती. सगळं त्या ह्याच्यामध्ये मोबाईलमध्ये आहे. आणखी किती गोष्टी आहेत त्याच्यामध्ये येतील. तर ह्याच्यावर कम्युनिकेशन करायला आपण पत्र लिहायचो, चिठ्ठी आई रे म्हणून आपण सिनेमा बघतो. चिठ्ठी तुम्ही किती दिवसात लिहिली नाही आहे. गेल्या 10 वर्षात चिठ्ठी लिहायचं, पत्र लिहायचं की आले तर तुम्हाला आठवत नसतं. टेक्नॉलॉजिकल गोष्टी. सो पोस्ट ऑफिस मोकळं पडतं. असे अनेक उदाहरणं आहेत की ज्याच्यामध्ये ज्याला आपण डिस्ट्रप्टिव्ह टेक्नॉलॉजी म्हणतो, ह्या फार मोठ्या अंगाने येत आहेत. आणि ही तर सुरुवात आहे. आता जगभर डेव्हलपमेंट चालू आहे आणि त्या अनुषंगाने तुम्हाला सतत तयार राहावं लागेल की मी काय करू, मी व्यक्ती म्हणून काय करू, मी संस्था म्हणून काय करू, मी समाज म्हणून काय करू, मी देश म्हणून काय करू. ज्याचं याला भान नाही आहे ती समाज मागं पडणार. हे तुम्हाला पहिल्यांदा गोष्ट ध्यानात घ्यायला पाहिजे की आपल्याला असं वाटतं की आर्टिफिशियल इंटेलिजन्स, IoT म्हणजे इंटरनेट ऑफ थिंग्स म्हणजे ज्याला आपण म्हणतो, हे काय काय करू शकणार आहे. आज वस्तुस्थिती अशी आहे की वाटतं गेल्या महिन्यातच युरोपमध्ये, मला नक्की आठवत नाही ते बेल्जियममध्ये झालं का स्वित्झर्लंडमध्ये झालं का पॅरिसमध्ये झालं, जगातले 14 जजेस 14 दिवस काम करते एका लिगल इश्यू करतात किंवा ह्या परिस्थितीमध्ये आपण काय निर्णय घेतला पाहिजे कायदेशीर. तर त्यानं 14 दिवस लागले. मी निर्णय घेतला, अनालिसिस केली की ह्या कारणाकरता मला हा असा निर्णय घ्यावासा वाटतो. तो रोबोटनी 14 तासात केला आणि मोर ॲक्युरेट दॅन दिस. प्रश्न असा आला की ज्या जजेसनी करायचं काय. तो रोबोट हे सगळं हँडल करत असेल तर तुम्ही कोण आहात. आणि तो रोबोट आलेला आहे. तो मीडियामध्ये एडिटिंग करतो, म्हणजे पवाराचा जॉब केला. कारण तो एडिटिंग करायला तर मी माझा संपादक करणार काय. किंवा डिजिटल तुम्ही अनेक गोष्टी वाचायला लागल्या, त्यामुळे सकाळ किती दिवस टिकेल मला माहिती नाही. तर आर्टिस्ट इज समथिंग अल्टरनेटिव्ह. सो ही वस्तुस्थिती जी आहे ती ज्यांनी डोळे होऊन स्वीकारलेली आहे, ज्याच्यावर ते काम करतात ते टिकतील, बाकीचे टिकणार नाही. ती वस्तुस्थिती परिस्थिती अशी यायची शक्यता आहे की 93% लोकांना कामच असणार नाही. म्हणजे माझी नातवंड 18-20 वर्षाची झाली आहे. त्यांना म्हणजे तुम्ही जे 40-45 वर्ष युथमध्ये असतात, प्राईममध्ये, तर तुमचं भविष्य पूर्ण वेगळं असेल. कारण त्या 60% पण तुम्हाला यायचं. यू हॅव टू बी एंटरप्रेन्योर. तुम्ही जोपर्यंत उद्योजक वृत्तीचे नाही आहात, जोपर्यंत तुम्हाला व्यवहार कळत नाही, तुम्ही सातत्याने काही नवीन शिकत आहे, लर्निंग टू लर्न ज्याला आपण म्हणतो ते करत नाही आहात, तर यू आर अ व्हेजिटेबल. नो बडी वॉन्ट्स इट. गव्हर्नमेंट विल फीड यू. काय तुम्ही आहात ना, तुमच्या घरी 10 किलो धान्य जाईल, 2 किलो तेल जाईल, 3 किलो साखर जाईल, काय किती घरामध्ये वाढते इतकी, हे घ्या पैसे बसा घरामध्ये, पण कामच नाही. ही याची शक्यता 99.99% आहे. प्रश्न टाईम्स आहे. युरोपसारख्या ठिकाणी लवकरही आपल्यासारख्या ठिकाणी 5 वर्ष उशीर आहे. आर वी पीपल पडतात, आर वी अवेअर ऑफ दॅट. ह्या 2 गोष्टी सगळ्यात महत्त्वाच्या आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टीमध्ये अनेक गोष्टी आहेत. 3D प्रिंटर आलेला आहे किंवा ई-व्हेहिकल आपण जसं म्हणतो, तसं हे सातत्याने सांगण्यात येत आहे की तुम्हाला सातत्याने एक उद्योजक, एंटरप्रेन्योर आणि विद्यार्थी हे आयुष्यभर जो करेल त्याला त्याचे टिकण्याचे चान्सेस आहेत. त्याचे चान्सेस मी का म्हणतो, तर कुठलं तरी डिस्ट्रिब्युटेड टेक्नॉलॉजी येईल आणि तुम्हाला वायपट करून टाकेल. तुझ्याकडे छान व्हेकल तुम्ही तयार केलं, पण त्याला ई-व्हेकल आला तर बोंबलच सगळं तुमचं, युअर आउट. आणि तो कुठनं येईल, केव्हा येईल, कुठून केव्हा कसा येईल मला माहिती नाही. सो ही सगळी चॅलेंजेस तुम्हाला या पुढच्या 10 वर्ष, 15 वर्ष, 25 वर्षांमध्ये प्रचंड प्रमाणात येणार आहे. त्याच्यासोबत इन्स्टिट्यूशन बदलणार आहे. मला एक जणांनी प्रश्न विचारला की तुम्ही सगळ्या संस्थांमध्ये काम करता, शिक्षण संस्थांमध्ये, तुमच्या स्टाफला Google++ पेक्षा जास्त माहिती आहे का? हो, खचवलं. माझी केस गेलेली तर आणखी 4 केस झाल्या. कारण म्हणजे काय,
तर गुगल प्लस प्लसवरती जगातलं सगळं ज्ञान तिथं उपलब्ध आहे. तुम्ही काय वेगळं शिकणार आहात मला? ह्याच्यामध्ये शिकला असं तुम्ही येतो तुमच्याकडे. म्हणजे मला क्लास यायची गरज आहे का? नाही आहे. तुम्ही शिकवण्याची गरज आहे का? नाही आहे. मला सगळं ज्ञान उपलब्ध करून दिलं आहे आणि त्याच्यावर माझं भवितव्य ठरलं आहे. मला जिथे असं वाटलं की माझ्याकडनं डान्स शिकावा, मला डान्समध्ये इंटरेस्ट आहे, मला म्युझिकमध्ये इंटरेस्ट आहे, मला बायोलॉजीमध्ये इंटरेस्ट आहे, पण मला इंजिनिअरिंग पण यायला पाहिजे. यू चूज अ सब्जेक्ट आणि त्याच्यावर तुम्ही तुमचे पर्सनल डेव्हलप करा. गुगलवरती याच्यावरती तुम्हाला येईल, जगामधनं होईल की आम्हाला अशा प्रकारची व्यक्ती पाहिजे. मग तुम्ही म्हणता की अरे ह्या बाई बसतात बरं का, ह्याला ही अपकते जमकत जमकत. सो यू बी कॉम्पिटिंग द वर्ल्ड. देर बी नो एम्प्लॉयर. You don't know who will be your employer. You don't know where is your office, कारण there is no office. तुम्ही घरच काम करणार, तुम्ही बाहेर जाणारच नाही आहेत. ह्या गोष्टी आजही घडतात. या कोरोनामुळे तुम्हाला घरातनं काम करणं, जे माझे एक मित्र आहेत आमच्या सीओबीच्या बोर्डावर आहेत, 12,000 इंजिनियर्स त्याच्यावर काम करतात. ते म्हणजे गेल्या 6 महिन्यात मी एका इंजिनिअरचं तोंड बघितलेलं नाही आहे. काम चालू आहे. कुणी आमच्या ऑफिसला आलेलं नाही, काम चालू आहे. म्हणजे म्हणजे आता मी निम्मे आता बिल्डिंगला रेंटच्या आहेत तर टाकून देतो, कमी करतो. आता त्या बिल्डिंगने करायचं काय? जागाच नको आहे, घर हेच त्याचं ऑफिस आहे, तो माझा कशात खर्च करेल तो? त्याच्यानंतर त्यांनी असे मला सांगितलं की हा माझा जो माणूस आहे की हे प्रभुणे माझे एक एम्प्लॉई आहेत धरून त्याला 8 ते 9 ते 5 त्यांनी काम केलं. नंतर त्यांनी काही गाणं शिकवायचा क्लास घेतला. मला काही पत्ता लागणार नाही की त्यांची माझा संबंधच नाही आहे. He doesn't come to the office. So a person can have multiple jobs. मला काही पत्ता लागणार नाही. मी ॲज अ एम्प्लॉयर हॅज नो कंट्रोल व्हॉट माय एम्प्लॉई कॉन्ट्रॅक्चुअल जो माणूस आहे तो काय करतो. त्याच्यामुळे या सगळ्या नवीन कॉन्सेप्ट आपल्याकडे येणार आहेत, ज्याला आम्ही पूर्वी म्हणायचो किंवा एक लॉयल्टी होती, आयुष्यभर नोकरी तिथे केली, हे राहणार नाही आहे. म्हणजे अशा अनेक प्रकारच्या भीती किंवा नवीन गोष्टी निर्माण होणार आहेत, त्यांना होत आहेत, ऑलरेडी त्या येऊ घातलेल्या आहेत आणि काही मोठ्या प्रमाणात येतील. आणि हे सगळं जास्तीत जास्त जे चॅलेंज आहे ते सगळं युरोप अमेरिकेमध्ये येतं आणि ते नंतर ते लोन आपल्याकडे येईल. मॅटर ऑफ टाईम. तुम्हाला काही 2-5 वर्ष ॲडिशनल मिळतील, पण ह्याच्यापेक्षा जास्त मिळणार नाही, कारण तुम्हाला वर्ल्ड कॉम्पिटिशनमध्ये उतरावं लागणार आहे. तर हे सातत्याने तुम्हाला कुठं कळलं पाहिजे की मला सातत्याने काम करणं आवश्यक आहे. मला आय हॅव टू सॅटिस्फाय माय बॉस or my company. So conclusion today, thinking today is my boss, my employee is my customer. मी ही गोष्ट 15 रुपयाला का घेतो ते दुसऱ्याविषयी मला स्वस्त सोयीचं वाटतो. मी 25 रुपयाला घेऊ शकतो का? घेऊ शकतो. इट इज सॅटिस्फाय माय प्राईस रिक्वायरमेंट, इट इज सॅटिस्फाय माय हायजीन किंवा हेल्थ रिक्वायरमेंट आणि इट इज सॅटिस्फाय माय कन्व्हिनियन्स. सो हाय चॉईस. Employer will have choice. So first you have to satisfy the employer. He is your first customer. मग तुम्ही काम करणार आणि धंदा मिळवणार. आता हा विचार कधी आपल्या डोक्यात आला नव्हता की एम्प्लॉयर करू आपण नोकरी देतो ना, पगार टाक, आम्हाला संरक्षण आहे, आम्हाला हे आहे, आम्हाला धमकं आहे, सरकारचे 50 नियम आहेत, असं बोलणार आहे. सो होल कॉन्सेप्ट, होल थिंकिंग इज टोटली गोइंग टू चेंज अपसाइड डाऊन. आणि हे ज्याला कळतं आहे त्याला आपल्याला करायला पाहिजे. आता हे सगळं करताना चॅलेंजेस जे येत आहेत आणि जे आली येऊ घातलेली आहेत किंवा एवढी सुरुवात झालेली आहे त्याच्यामध्ये टेक्नॉलॉजी 4 किंवा ज्याला इंडस्ट्री 4 म्हणून 4.0 म्हणून नवीन आलेले प्रकार आहे. म्हणजे काय आहे थोडक्यात ते अनेक लोकांना माहिती नाही की जेव्हा पहिल्यांदा काही नव्हतं तेव्हा घोडेबिड्यांनी बैलांनी आपण शेती करत होतो, मग स्टीम इंजिन आलं. मग त्याच्यानंतर त्याची पुढची स्टेज म्हणजे इलेक्ट्रिक गोष्टी आल्या, त्याच्या पुढे मग CNC मशीन झाली आणि आता हे 0.40 जे आलेलं आहे त्याचा अर्थ तुम्हाला आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे त्या इक्विपमेंटला कळतं, तुमच्या रेप्युटेशनला कळतं की 4 अंडी कमी झाली आहेत, त्यांच्या लोकांना 4 अंडी मागून टाका, यांना मेसेज जाईल 4 अंडी पाठवा, तुम्हाला काही बघावं लागणार नाही. दॅट इज AI, आर्टिफिशियल इंटेलिजन्स. पण तुमची गाडी दुकानातून घरातून की ऑफिसमध्ये निघाली की तुमच्या ह्याच्यामध्ये मेसेज आहे की आता AC चालू करा, टेम्परेचर 28 झालेलं आहे, ते मालकाला 23ला आवडतं. इट विल स्टार्ट. इट विल IoT म्हणजे एकमेकाशी ते किंवा बोलतील आणि ते ॲक्शन घेतील.
आता हा सगळा जो प्रकार आहे हा सर्रास व्हायला लागलेला आहे. याचा अर्थ काय होतो की पुढचा समाज कसा हवा आहे, पुढच्या समाजाची आव्हानं काय आहे, त्याची परिस्थिती काय असणार आहे, आणि ही सगळी जी कामं घरातली बाई करायची, गृहिणी करायची, ती दुसरंच कोणतरी करून टाकते. तिला कामच नाही. तो 3D प्रिंटरमध्ये प्रकार करतो, पिझ्झा पण तयार करतो, हॉटेल तयार करतो, इक्विपमेंट करतो, स्पेअर पार्ट तयार करतो, पिझ्झा तयार करतो, हॉटेल तयार करतो. तुला हॉटेलमध्ये जायचं कारण काय, हॉटेलमध्ये काय करायचं, तुझी हॉटेलमध्ये जाण्यानंतर गाडी कशाला पाहिजे, गाडी नको असेल तर ही जी नवीन सिस्टीम येते त्याच्यामध्ये तुम्हाला ड्रायव्हरच गाडी, तुम्ही सांगितलं फोन केला की गाडी तुमच्या दारापाशी येईल, तुम्ही सांगितलं की आमच्या ठिकाणी जायचं तिथे तुम्हाला पोचवेल, गाडी घ्यायची कशाला, मग गाडी अर्धी करायचं काय, गाडीची मॅन्युफॅक्चरचीच गरज नाही आहे म्हटल्यानंतर तुम्ही करणार काय. सो होल ट्रान्सफॉर्मेशन ऑफ इकॉनॉमी, ह्युमन सायन्स, ह्युमन बिहेवियर इज गोइंग टू डू ड्रास्टिकली खूप चेंज होणार आहे. मग आता हे करण्याकरता तुमचे जे विद्यार्थी आहेत, तुमचा जो स्टाफ आहे, त्याला हे कळलं का मी आज कुठं आहे, माझ्या विद्यार्थ्याला पुढची चॅलेंजेस काय आहेत, त्याला हे कळलं का मी त्याला काय शिकवायला पाहिजे आज की त्याच्यावर तो 20 वर्षांनी 15 वर्षांनी या लायकीचा होईल. आज चायनामध्ये पहिलीपासून आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा सब्जेक्ट आहे. आपल्याकडच्या 90% लोकांना आर्टिफिशियल इंटेलिजन्स काय माहिती नाही. तुम्ही चायनाशी कॉम्पिट करणार आहात. इंडस्ट्री 4 जी मी गोष्टी करतो इंडस्ट्री 5 जी कॉम्पिटिशनमध्ये तयारी उतरायला लागलेली आहे, त्याची ते तयारी करतायत लहान पोरापासून, नॉट ओनली सिनियर पीपल, इवन द होल नेशन. So what should be your syllabus from first standard? What should be your syllabus in 7th standard? आणि कॉलेज वगैरे वगैरे हे पुढच्या ह्या गोष्टी आल्या. तर ह्याचाही तुम्हाला विचार करावा लागेल. म्हणून मी प्रवीण सरांना असं म्हटलं किंवा तुमचे जे कॉलेजचे प्रिन्सिपल आहेत, शाळेचे प्रिन्सिपल त्यांनाही बोलवा. कारण वॉट आय एम गोइंग टू टॉक इज रिलेटेड टू देम ॲज वेल, इज नॉट ओनली फॉर इंजिनिअरिंग कॉलेज. हे कुठे तुम्हाला समजायला पाहिजे. आणि तुम्हाला याचं दुर्दैव काय होतं, आपल्याकडे नियमावली खूप आहे. म्हणजे युनिव्हर्सिटी आहे, धमकी 50 गोष्टी तुम्हाला बंधनं घातलेल्या असतात. त्यामुळं आज COPमध्ये आम्हाला ऑटोनॉमी असल्यामुळे आम्ही अनेक गोष्टी करू शकतो. आणि वी आर ट्राईंग टू शेअर आवर नॉलेज विथ अदर्स ऑल्सो. तर त्याप्रमाणे तुम्हाला त्यामध्ये भांडावं लागेल. हे पॉलिसी मेकरना समजलं पाहिजे. somebody like Sharad Pawar should understand this. Somebody like Uday Samant should understand this. Somebody like Uddhav Thackeray should understand this. And make a drastic changes for the curriculum, wherein your today's generation is equipped to face tomorrow's knowledge. म्हणजे एक फाउंडेशन होऊ शकतं. आणि त्याच्यातून तुम्ही त्याचे कॅरेक्टर किंवा त्याचं यश अभ्यास तुम्ही निर्माण करू शकता. त्याचं थोडंसं तुम्हाला उदाहरण सांगतो की शिक्षणाच्या पद्धतीमध्ये फरक काय. मी जसं मग अशी एज्युकॉनबद्दल बोललो तर आम्ही इस्रायलला गेलो होतो. इस्रायलला गेल्यानंतर मी असं टोल्ड की आय वॉन्ट टू लर्न समथिंग फ्रॉम देम. तर तिथे आम्ही 2 इन्स्टिट्यूट निवडले होते, एक तेलावी आणि एक IDC. IDCचं वैशिष्ट्य असं आहे की 70% ते 80% मुलं मुली बिफोर दे आर ग्रॅज्युएट दे आर इन बिझनेस. हा काय प्रकार आहे, हे कसं शक्य आहे. मी त्यांना विचारलं किंवा तुम्ही आम्हाला समजावून सांगा म्हणून. ते म्हणले की आता माझी नातच तिथे शिकते, त्यामुळे मी तिच्यावर तुम्हाला उदाहरण सांगतो. तिची आणि बिस्कटांची मी गाठ करून दिली होती. ते म्हणजे ती गेली तिथे, म्हणजे ती माझ्यावर होती इस्रायलमध्ये. त्यामुळे आजोबा मला इथे शिकायचं, शिकू शकते, पैसा हा इश्यू नाही आहे, तुला ॲडमिशन वगैरे हा तुझा प्रश्न आहे. यू हॅव टू ट्राय. आय एम नॉट गोइंग टू रिक्वेस्ट देम टू ॲडमिट यू. ती एअरपोर्ट गेल्यानंतर ॲडमिशन मिळवली. गेल्या वर्षी गेली तिथे. 2-3 महिने झाल्यानंतर त्यांना तिला विचारलं तू कशाला इथे. तर मी आंतरराष्ट्रीय बिझनेस शिकायला आले. हो का म्हणजे स्टार्ट म्हणजे काय, धंदा बिझनेस शिकायला आहेस ना, आंतरराष्ट्रीय शिकायला आहेस ना, स्टार्ट नाव, नॉट आफ्टर ग्रॅज्युएशन. म्हणजे की तुला 2 महिने आम्ही तुला देऊ. यू हॅव टू डू युअर ओन प्रोजेक्ट, यू हॅव टू कन्सिव्ह आयडिया अँड टू एक्झिक्यूट अँड दॅट विल डिसाइड युअर मार्क्स. ते माझ्याकडे पैसे नाहीत, मी काय वडिलांना पैसे मागणार नाही आहे आता शिक्षणाच्या धंदा करतात. तर नो प्रॉब्लेम, ठीक आहे 50,000 रुपये. तिला 50,000 रुपये काढून दिले आणि म्हणजे 2 महिने भेटायचे. पैसे कमवलेच आमचे, पैसे बुडले आमचे, 3 दुप्पट पैसे मिळवले.
मला आनंद झाला. मी मारवाडी शाळेत शिकलो फिरायला, तेव्हा म्हणलं यांनी ज्यू लोकांकडे हे पैसे कमवले, त्यांची पोरगी हुशार आहे. आता तिने स्वतःची कंपनी काढली. तिने जी आयडिया कल्पना केली, तिच्यामध्ये एक पार्टनर साऊथ आफ्रिकेतला आहे, एक जर्मनीतला आहे, एक इटलीमधला आहे, एक इस्रायलमधला आहे आणि एक इंग्लंडमधला आहे. शी ती लहान आहे, शी इज द बॉस, इज द चेअरमन. ती सगळं कंडक्ट करतात. तर माझी जी बोलते की शी टॉक्स टू मी लाईक अ बिझनेस वुमन, किंवा आजोबा असं असं आहे तर मी एक्झिट रोडला काय केलं पाहिजे, तुमच्याचं व्हॅल्युएशन कसं करायचं, ऑडिट प्राईस म्हणजे नक्की काय 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 गोष्टी प्रिकॉशन घ्यायला पाहिजे वगैरे वगैरे. सो आय अंडरस्टँड की शी अंडरस्टँड बिझनेस. सो आय एन्जॉय टॉकिंग टू हर. मग तिचं ते या इस्रायलमध्ये, इस्रायल इज अ कंट्री वेअर इनोव्हेशन इज द हायेस्ट इन द वर्ल्ड. मग त्याचं ते इव्हॅल्युएशन करतात. म्हणजे सिस्टम अशी आहे की तुमच्या नोटीस बोर्डावरती लावलं जातं की या 5 ग्रुपचा असा असा कॉन्सेप्ट आहे. ते एंजल फायनान्सर, इन्व्हेस्टर, बँकर्स येऊन त्या वेबसाईटवरती नाही दोन्हीकडे बघतात आणि ते ठरवतात की अरे हे प्रोडक्ट चांगला आहे, याचा आम्हाला फायनान्स करायचं. सो कंपनी केम टू हर आणि तेवढे आम्ही तो 10 कोटी देतो, तो नव्हते दे आम्हाला सगळं. म्हणजे मी म्हणलं काय ठरवस तू? काय म्हणते मी नाही विकणार, मी धंदा करणार. नका, आय गेट मच मोर मनी. इस्रायलमध्ये टॉप 100 ज्या इनोव्हेशन कंपन्या स्टार्ट केल्या नाव, त्यातला याचा नंबर 66. इंजिनिअरिंग कॉलेजमधल्या मुलाला सिव्हिल इंजिनिअरिंगमधला आहे, मेकॅनिकलमधला आहे, कशात काय सगळं आहे, कम्प्युटरमध्ये का इलेक्ट्रिकल आहे. स्टार्ट पॅकिंग फ्रॉम फर्स्ट इयर, नॉट आफ्टर ग्रॅज्युएशन. तुम्ही ग्रॅज्युएशन केल्यानंतर मग मला इव्हॅल्युएशन मी करायला लागतो आणि मला वाटतं की त्याला बॅलन्स शीट वाचता येत नाही, कॉमर्समध्ये असून त्याला मशीन खोलता येत नाही, त्याला कम्प्युटर चालवता येत नाही, युजलेस. अरे इतकुशी शिकत कशा आहे, बुद्धिमान आपण म्हणतो, मग त्याची ही जागी का? हीच मुलं आपण अमेरिकेत गेली, दे एक्सेल. वाय? एन्व्हायरमेंट इज डिफरंट. कॅन वी क्रिएट दॅट एन्व्हायरमेंट हिअर की ज्याच्यामध्ये 30 टॅलेंट आमची इथे काम करू शकेल. जे माझी नात इस्रायलमध्ये गेल्यानंतर शार्प झाली पटकन, ती मुंबईत नव्हती. आणि परिस्थिती आल्यानंतर माणूस बदलतो की त्याचं पुन्हा मी तिचं कौतुक म्हणून सांगत नाही आहे. त्यांच्याकडे स्टाफ नाही आहे, नो अकॅडमी ऑफ प्रोफेसर इन दॅट युनिव्हर्सिटी, ऑल आर बिझनेसमॅन. आता समजा मी तिथे शिकवणार असलो, माझी क्वालिफिकेशन मी मॅट्रिक आहे का बी आहे का डंका आहे त्यांना काही घेणं नाही. मी धंदा कुठला करतो, परफॉर्मन्स कसा आहे, सो आय कॅन टीच. मी सांगतो मला शुक्रवारी रात्री 8 वाजता वेळ आहे, मला तोवर वेळ नाही. शुक्रवारी 8 वाजता क्लास रात्री. सो क्लासेस आर डिसाइड बाय द person who teaches you, who is a businessman, senior executive or something, who takes you की मला पुढच्या आठवड्यात हे 2 तास मोकळे आहेत, मी हा क्लास घेईन म्हणून. मग त्यावरून क्लास ठरतो. तासचं टाईम टेबल नाही आहे. तरीसुद्धा तो क्लास, त्यांचा क्लास हा सकाळी 9 ते रात्री 10-11पर्यंत चालतो. कारण ते प्रत्येकाच्या सोयीनुसार तो क्लास चालणार असतो म्हणून. मध्ये सुट्टी नाही, चहा नाही, पाणी नाही, टॉयलेट जायला नाही, लंच नाही, काय नाही. तुम्हाला शिकायचं असतं तर बसा, नसतं तर जा कॅन्टीनमध्ये, नोबडी लिव्स. म्हणजे तू काय करते? तर आता मी पहाटे 4:30ला उठते, स्वयंपाक करते, 3 डबे करते, एक ब्रेकफास्टचा, एक लंचचा आणि एक टिफिनचा. आता माझी नाते साहजिकच बऱ्या परिस्थितीमध्ये आहे. ती ही पोरगी पहाटे उठून काम करते, स्वयंपाक करते. म्हणजे आणखी काय करायचं, तुला वेगळीपण काय आणखी तुझं? तर जे शिकवणार आहेत ते सांगतात की मी हा विषय शिकवणार आहे, ही रेफरन्सेस बुक्स आहेत, हे रेफरन्सेस आहेत, वाचून या. आणि मग त्यामध्ये क्लासला जायच्या आधी आम्हाला 1 तास 2-3 तास काम करावं लागतं, शिकावं लागतं की काय शिकवणार आहे, कळलं पाहिजे. आणि मग जाताना तो सांगतो की आता तुम्ही ह्या असाइनमेंट तुम्हाला मी देणार आहे, त्याचं तुम्ही अभ्यास करून पुढच्या मला उत्तर द्या, सेंड मी इन रायटिंग and I will evaluate. Evaluation is daily, not quarterly, not yearly, not 6 months. That decides her merit. And by whom? By an expert. म्हणजे अटेंडन्स 30% असतो, तुम्ही 100%. म्हणजे का? आता मला उदाहरणार्थ धरून चालला की शरद पवार शिकवत आहेत, प्रत्येकाला पाहिजे ना शरद पवारची कॉन्टॅक्ट डेव्हलप व्हायला पाहिजे म्हणून, किंवा मी चांगलं काम करतो, यू शुड आयडेंटिफाय सो दॅट यू गेट रेफरन्स, यू गेट कॉन्टॅक्ट, यू गेट इन्फॉर्मेशन, यू गेट रिसोर्सफुल पर्सन. त्यामुळे आम्ही एकही क्लास चुकवत नाही, कारण त्या व्यक्तीची गोष्ट ओळख होणं, त्याची दोस्ती होणं की त्याच्याबद्दल त्याचं आमच्याबद्दल चांगलं होणे हे अतिशय महत्त्वाचं आहे.
आता हे करताना मी त्यांना म्हणजे RDCमध्ये गेलो, त्याची थोडीशी तुम्हाला पुन्हा एक गोष्ट सांगेन की मी नॉर्मल त्यांना प्रश्न विचारतो की हे तुमचं काय आहे, ते असं आहे कसं आहे, किंवा तुम्ही वेगळे कसं आहे, की तुमचं वेगळेपण का आहे कसं आहे वगैरे. तर त्यांनी 2 गोष्टी सांगितल्या ज्या माझ्या आयुष्यावर कधी विसरणार नाही. तर त्यांनी सांगितलं की बिगर द चॅलेंज बिगर द ऑपॉर्च्युनिटी. म्हटलं एकच काय? ते म्हणजे आम्हाला हे सगळे अरब मारायला बसले 10-12 देश, त्यामुळे आम्हाला जगलंच पाहिजे, आम्हाला कोण मदत करणार. म्हणून आम्ही डिफेन्समध्ये इतकं काम डेव्हलपमेंट केली आहे की त्याचे डोळे करून बघायची आमच्याकडे हिंमत नाही. सो आम्ही आमचं संरक्षण केलं. पण ही टेक्नॉलॉजी मी जगभर होती आणि हजारो कोटी लाखो कोटीचा धंदा केला. इंजिन पण घेतलं त्यांच्याकडे. सो दे प्रोटेक्टेड देमसेल्फ, दे मेड बिझनेस आउट ऑफ. हे पण आणखी एखादं उदाहरण, पाणी. आमच्याकडे 2-3 इंच पाऊस पडतो, पण पाणीच नाही, करायचं काय? मी ड्रीप इरिगेशन शोधलं आणि सगळ्या गोष्टी शोधल्या. त्याच्यामुळं आपल्याकडे फ्लड इरिगेशन म्हणजे 100 लिटरमध्ये पाणी जितके शेती होते त्याच्या 10पट शेती त्या ड्रीपने होते. तर प्रत्येक थेंब वापरला जातो. सो दॅट मीन्स आपल्याकडे 30 इंच पडला का आणि तितकं 3 इंच पाऊस पडला काय सारखंच. ते युरोपला खायला घालतात डेझर्टमध्ये असो. तर ते मोठं संकट, पाणी नाही आहे, मोठी ऑपॉर्च्युनिटी पाणी नाही. प्रश्न सोडा स्वतःचा आणि जगभर इकडं आपल्याकडे जैन इरिगेशनने इकॉलॉजी तिकडनं आणली, त्याची रॉयल्टी ते अजूनही भरतात. आणि त्याच्यापुढे त्यांनी अनेक डेव्हलपमेंट केलं, हायड्रोपोनिका, एरोपोनिका, डंपतंप, म्हणजे कंटिन्युअसली डेव्हलपमेंट करत राहतात. सो आपल्याकडे काय आहे की हे सगळं सरकारने केलं पाहिजे, मला नोकऱ्या सरकारने दिलं पाहिजे. आम्ही मोर्चे काढू, आम्ही मराठा, आम्ही ब्राह्मण, आम्ही अमके, आणि लायकी आहे का तुमची? ज्यांनी 1 वर्ष भारतावर देशावर राज्य केलं ते मराठी लोक आता भीक मागतात, नोकरी द्या मला. संकटाला तुम्ही संधी मानणार का तुम्ही दंबाजी करून तुमचे एक फालतू जॉब मिळवणार? किती टक्के लोकांना जॉब मिळणार आहे? मेंटॅलिटी. प्रश्न असा आहे की व्हॉट आर यू लुकिंग ॲट इन लाईफ, व्हॉट आर यू लुकिंग ॲट चॅलेंजेस. हॅज दिस बीन अंडरस्टूड बाय माय सोसायटी? Has this been understood by my students? त्याचं एक छोटंसं उदाहरण मी आमच्या घरचं सांगतो की आमच्या आईवडिलांपैकी माझी आई फार खूप स्ट्रिक्ट होती, अत्यंत हुशार होती, सगळ्या गोष्टी आहेत. तिथे एक धोरण होतं की शिक्षणाकरता आम्ही हवं तेवढं कष्ट करू, जमिनी विकू, दागिने विकू, डंक करू. शिक्षण झाल्यानंतर घरी यायचं बाय. त्यामुळे आम्हाला माहिती होतं की आपली आई काही जेवण घालणार नाही घरी, ते डी झाल्यानंतर. सो लोक तिथे सुरू व्हायचे की आता कॉलेजमध्ये येऊन आपण पुढे काय करायचं. डिड दे नॉट लव्ह अस? दे डिड. म्हणजे होता डोर कापली होती. सो हॅड नो चॉईस. त्याच्यामुळं एकही बारामतीत नाही, सगळे यशस्वी होते बाहेर. we were made to understand that you very well survive on your own and nothing will come. म्हणजे वाटलं जेव्हा 200 रुपये दिले त्यावेळी 100 रुपयाचं घड्याळ मिळायचं, ते पहिले शेवटचे पैसे. लोकांचं एक परसेप्शन आहे पॉवर म्हणजे खूप पैसे वगैरे होते, ते ठीक आहे, काही नाही. पण वस्तुस्थिती अशी की वी गॉन थ्रू दिस ड्रीम, वी गॉन थ्रू दिस इनसिक्युरिटी, दॅट्स वाय वी आर व्हॉट वी आर. It doesn't make any exception in शरद पवार or Pascal पवार over there. तर हे जेव्हा आपण म्हणतो की आपल्याला काय करायचं आहे, कसं करायचं आहे, आणि आपण हे जर विचारमंथन सतत करत राहतो एकमेकांमध्ये, बाबा ठीक आहे आपण इथे कमी आहोत, आपल्या ह्या गोष्टी करायला पाहिजे, तर टाईम टेबल ठरवलं पाहिजे, तज्ञांना तुम्ही बोलवा, इतरांचा सल्ला घ्या, माहिती घ्या. जसं आता हे स्वतंत्राचं परिवर्तन म्हणतो प्रकार आहे, यू आर एज्युकेटिंग द सोसायटी. हे परिवर्तनच आहे, हे शैक्षणिक क्षेत्राचं परिवर्तन आहे. हे तुम्हाला कळलं पाहिजे आणि तुम्ही ते इम्प्लिमेंट केलं पाहिजे. बी इट पॉलिसी मेकर, बी इट टीचर, बी इट प्रिन्सिपल, बी इट एनीबडी. आमच्यातला प्रत्येक विद्यार्थी या ड्रीलमधनं बाहेर पडला, या थिंकिंगमधनं बाहेर पडला, या मनोभूमिकेतून बाहेर पडला तर तो यशस्वी होतो. हे लोक कोणते आले ते बारामतीला पाठवले पाहिजे, शाळेमध्ये पाठवली पाहिजे, फार चांगली संस्था. केव्हा म्हणतील की पण ती जाणे मुलगी तरुण सोलापून उत्तम विद्यार्थी म्हणून बाहेर पडेल की तिचं कुठं अडत नाही, तिला उत्तम दारी घडवली गेली. सो तो घडवण्याचा कारखाना आपल्याकडे आहे का? आपण तसा विचार करतो का?
आपण तसं प्लॅनिंग करतो का फक्त 8 ते 5 तुमचे क्लासेस केले, तुम्ही शिकवलं की तुमचं समाधानानंतर निघून गेला असं होतं आहे. तर या सगळ्या गोष्टीचा विचार आपल्याला सातत्याने करायला पाहिजे. आणि त्याच्यामुळं हे विचारमंथन तुमच्या मनात सुरू झालं तर सगळ्या गोष्टींना सोल्युशन असतं. तुम्ही म्हणाल की नाही ते संस्थेचा प्रश्न आहे, त्यांना पगार द्यायला प्राप्त आहे, आम्हाला अमकं डमकं काय असेल तर तुम्ही स्वतःचंही नुकसान करता, तुम्ही पुढच्या पिढीचं नुकसान करणार. सो या बेसिकली असं आपण थोडंसं क्वेश्चन आन्सर ठेवूया. मला जे थोडंसं सांगायचं होतं की हे आम्ही COBमध्ये काय करतो कॉलेज इंजिनिअरिंगमध्ये, तर माझ्या दिशेने वर्ल्ड स्टँडर्ड हे म्हणजे IIT हे माझ्या दिशेने स्टँडर्ड नाही आहे. यू वॉन्ट टू गो वर्ल्ड स्टँडर्ड. त्याच्यामध्ये आणखी एक इजरायलची गोष्ट सांगतो की कसं असतं की त्यामुळे आणखी एक आमच्यामध्ये सायकॉलॉजी आहे किंवा वस्तुस्थिती म्हणजे काय, त्यामुळे हा प्रॉडक्ट तयार केला. ओके फाईन. आता हे घेणार किती लोक? आमच्या इस्रायलमध्ये 80 लाख लोक सगळे मिळून किती मार्केट मिळणार? मग मला जगात विकला पाहिजे. जे प्रोमणे घेतील किंवा तिकडे जर्मनीचा माणूस घेईल किंवा जपानमधला घेईल, चायनामधला घेईल, अमेरिकेचा घेईल. सो माय प्रॉडक्ट हॅज टू बी बेटर दॅन ऑल दिस पीपल. So what is my benchmark? Above world standard. It's not India's best. I have to be world's best. Each Israeli person has understood this. आणि तो त्या दृष्टीने काम करतो. त्याला मार्केट नाही माहिती आहे, त्याची दोर कापलेलीच आहे. इस्रायलमध्ये त्याला काय मिळणार नाही. सो जसं मी म्हटलं मोठं संकट आहे की मार्केटच नाही, मोठं संकट आहे. ही थिंग्स ऑफ वर्ल्ड. त्यांचा बेंचमार्क असा आहे. तर त्यांनी दुसरे उदाहरण सांगितलं की आम्ही पाणी नाही म्हणतो ना, बरोबर आहे. मी पाणी वाया घालत नाही, रिसायकल करतो. तर जगातलं सर्वोत्तम उदाहरण रिसायकलिंग पाण्याचं 8-9% आहे. युरोपमध्ये काही ठिकाणी, अमेरिकेत काही ठिकाणी आहे, भारतामध्ये अर्धा-पाऊण टक्का आहे. त्यांच्याकडे 90% आहे. कशी तक्रार करू शकता की पाणी नाही म्हणून, आणि कशी तुम्ही तक्रार करता की आमच्याकडे पाऊस कमी होईल? Every difficulty they have to convert into opportunity. So you should not complain की आमच्याकडे हे नाही, आमच्याकडे ते नाही, आणि धमकं येतं, सरकार असं करा. अरे तुम्ही मनगड तुमच्या मागण्या भरायचं का तुम्ही? ते विचार करा ना. ठीक हा इश्यू आहे, ओके विल सॉल्व इट, विल फाईट, विल डिस्कस, विल लर्न. मला वर्षांनी आता तुमच्या या बारामती ॲग्रो ट्रस्टमध्ये उत्तम कोलॅबरेशन्स आहेत. मुलं पाठवत आहेत, शिक्षक पाठवत आहेत. पण तुम्हाला उदाहरण गावातच आहे, 10 किलोमीटरवरचं. तुम्ही हे करू शकता, तुमचे इंजिनिअरिंग कॉलेज हे करू शकतं की कुठल्या इन्स्टिट्यूशनवर आपल्याला जायचं आहे, कुठले तज्ञ आपल्यावर असोसिएट व्हायला पाहिजे, कुठल्या R&Dवर आपण करू शकलो पाहिजे, किती टार्गेट असायला पाहिजे. जे मी COBच्या स्टाफला सांगितलं की तुम्ही माझ्याकडे पगाराला यायचं नाही. युअर नॉलेज, युअर इन्स्ट्रुमेंट, इक्विपमेंट गव्हर्नमेंटने 100-200 कोटी घातलेले आहेत. यू जनरेट मनी, यू जनरेट नॉलेज, आणि तुम्ही 10 लाख पगार मिळवा, माझी काही हरकत नाही. का तुम्ही माझ्याकडे येतं पगार मागायला? तुम्हाला तुमचं एवढं इंटेलिजन्स आहे, ज्ञान आहे, सगळं साधनं आहे. खरं म्हणजे भारतात माझा हे स्वार्थ काय त्याच्यामध्ये? एक तर त्यांचं ज्ञान वाढेल, विद्यार्थ्यांना काम मिळेल, समाजाला फायदा होईल, आणि कदाचित तेच त्याच्या पगाराचे पैसे मी R&Dमध्ये, इक्विपमेंटमध्ये इन्व्हेस्ट करू शकेन. हॅव यू अंडरस्टूड दिस? म्हणजे मी अनेक वेळेस मी तर परचेस पण गेली 15 वर्ष बघतो आहे की ज्यावेळी माझ्याकडे येतं किंवा आम्हाला हे R&D इक्विपमेंट पाहिजे, तेव्हा ते शोभेची कुंडी असणार नाही आहे. याचा उपयोग कसा करणार सांगा, माझे पैसे किती दिवसात परत देण्याचं सांगा. माझ्या कंपनी 3 वर्षात मागे, तुम्हाला मी 5 वर्षात देईन, पण माय मनी बॅक. तर एक इक्विपमेंट घेतलं जाईल. शोभेची कुंडी नाही आहे, पैसे फुकटचे नाही, सरकारचे पैसे, जनतेचे पैसे. ब्रिंग अकाउंटेबिलिटी, ब्रिंग ट्रान्सपरन्सी. सो दे हॅव अंडरस्टूड दिस. आणि आता सबस्टेशन सुधारणा व्हायला लागल्या. पुढच्या 2 वर्षामध्ये खूप ट्रान्सफॉर्मेशन होईल अशी माझी खात्री आहे. पण आता मनच चार्ज झालेली आहे त्याची. दे हॅव अंडरस्टूड द होल थिंग, दे हॅव डीड विथ दिस थिंकिंग, आणि ते देमसेल्स फील की नो वी शुड डू समथिंग. हे जेव्हा तुमच्या हृदयातले निर्माण होईल ना, तेव्हा सगळ्या गोष्टी शक्य आहे. शक्य नाही. अडचणी अक्षरशः रिसोर्सेसची अशी अत्यंत दुर्जम गोष्ट. तर सगळं मात करणं सहज शक्य असतं. सहज म्हणजे ती अडचण त्रासाची आहे, ती लॉंग टर्म आहे, उपयुक्त आहे,
and that will give you a good future, not only for yourself, but for the entire society. So you should be a model. Baramati should be a model to adopt. आणि आम्ही हाच प्रयत्न करतो की सीओमध्ये आम्ही जे काही करू ते अडॉप्टेबल मॉडेल पाहिजे. अण्णा हजारे नाही, एकच अण्णा हजारे, तसं नाही चालतं. वी शुड बी एबल टू डू. कोणाला हे करता आलं पाहिजे. तुम्ही जे इथं कराल सीओपी आम्ही जे मध्ये जे करू ते कुठल्या इंजिनिअरिंग कॉलेजला करता आलं पाहिजे. आणि त्याच्यामुळे आम्ही प्रत्येक गोष्टी इतरांकडून शेअर करतो. पण मी आज हे मित्रांना विनंती केली की सोमेश्वर आणि माळेगावच्या इंजिनिअरिंग कॉलेजच्या प्रोफेशनल बोलवा. दॅट डिमांड इज नॉट प्रोडक्ट. हे अप टू देम. याचं किती घ्यायचं की नाही हा त्यांचा प्रश्न आहे. पण निदान हे जे विचारमंथन आम्ही केली अनेक वर्षाच्या शिक्षणातनं किंवा प्रयोगातनं किंवा माहितीतनं केलेलं आहे, त्याचं थोडंसं सिनॉप्सिस थोडक्यात तुमच्यापुढे मांडावं अशी इच्छा होती. तुमच्या लोकांचा रिस्पॉन्स चांगला मिळाला म्हणून मी इथं आलो आणि सांगण्याचा प्रयत्न केला. माझे बेसिक मला जे सांगायचं तो मुद्दा संपलेला आहे. तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता, त्याची उत्तरं देता आणि ते मी देऊ शकेन. मी 5 मिनिट थांबून तुमच्याकडे. यू कॅन आस्क मी एनी क्वेश्चन. एक झालं की याच्यामध्ये आर्ट्सचा विद्यार्थी आहे का सायन्सचा आहे का इंजिनिअरिंगचा आहे त्याचा काहीही संबंध नाही. प्रत्येक विद्यार्थीला सर्वांगीण ज्ञान असणं आणि त्याला शिकायची तयारी असणं हे महत्त्वाचं असेल. काही पक्क घालतं आणि सर माहितीपणा सांगतो जे डोक्यात आहे तो अनेक गोष्टी आहेत. पण काही गोष्टी सांगतो. 40मध्ये एका चित्राचं ऑप्शन झालं त्याची किंमत 10 कोटी 8-10 कोटी रुपये मिळाली. आणि मग त्याच्याने काय घेतं की फार सुंदर चित्र ते कुणी काढले. ते शोध घेता का त्यांच्या ध्यानात आली की एक कॉम्प्युटरने काढले. आता कॉम्प्युटरचं चित्र काढायला लागला गायला लागला तर लता मंगेशकरनी करायचं काय? हे घडतंय काय तिचं जजपेक्षा रोबोट छान झालेला आहे. चित्रकार उत्कृष्ट झालेलं आहे. तर तुम्हाला कोणाकोणी ही स्पर्धा कशी करायची आहे कुठतरी कळलं पाहिजे. हेच आता अजून सुरुवात आहे. पुढची 10 वर्षामध्ये फार मोठं समस्या. मी गमती म्हणतो की ठीक आहे आमचं संपलं. वी आर ॲट द बॅक एंड द करिअर. आम्हाला प्रॉब्लेम नाही. प्रॉब्लेम आहे ते हिच्या मुलींना हिच्या मुलांना माझ्या नातवंडांना माझ्या मुलांना ते तुम्ही पैसे. पण हे जो ज्याला ही जाणीव नाही आहे तो ठिकाण नाही. सो आय थिंक थँक्यू ऑल फॉर लिसनिंग पेशंटली. आणि एक जाण की माझ्या परीने जे आम्ही शिकतो त्याचं कायम दुसऱ्यांच्या थ्रू तुमच्यावर ट्रान्सफर केलं जाईल. जसं आम्ही सॅपच्या बाबतीमध्ये केलं की आमच्यासारखी आमच्याबरोबर इथेही कपॅसिटी आहे ॲबिलिटी आहे. त्यामुळे त्याचं एक हँडहोल्डिंग आपण केलं. त्याच्यामुळे इथे मुलांना एम्प्लॉयमेंटही मिळाली. इथे एक नवीन जॉब मिळाली. शिक्षणाचं क्षेत्र मिळालं आणि वीस वॉज विन विन सिच्युएशन. तर असे सगळे प्रयोग जे आम्ही करू त्याचे बेनिफिशियरी किंवा पार्टनर्स तुम्ही असाल. हा एवढंच सांगायचा उद्देश आहे म्हणून मी इथं आलो. सो थँक्यू.